नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते आणि सुरुवात करूया आजच्या आपल्या या नवीन रेसिपीला. तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत इन्स्टंट दाल खिचडी. तर इन्स्टंट दाल खिचडी यासाठी की आपण जे दुपारचं उरलेलं वरण आणि भात आहे त्यापासूनच ही दाल खिचडी बनवणार आहोत. तर हे अगदी साधं वरण आहे. तूर डाळ आणि मूग डाळ असं दोन्ही मिक्स डाळीचं वरण आहे. अजिबात त्यामध्ये मिरची किंवा मिरची पावडर घातलेलं नाही आहे. तर वरण आपलं 2.5 कप उरलेलं आहे. त्याचबरोबर हा जो भात आहे हा आपला 3 कप उरलेला आहे. तर आता आपण दाल खिचडीची तयारी करून घेतो आहे. मी घेतलेले आहेत 3 मीडियम साईजचे कांदे. तर तुम्ही इथे 2 मोठेच कांदे घेतले तरीसुद्धा चालेल. तर कांदा आपण छान बारीक चॉप करून घ्यायचा आहे. तर मंडळी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आपल्या नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन्स सर्वात अगोदर मिळतील आणि अशा साध्या आणि सोप्या रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. कांदा आपण एकीकडे चिरतोय तोपर्यंत आपण गॅसवरती पातेलं ठेवूया आणि तेल गरम करायला ठेवूया. तेल गरम होतोपर्यंत आपण इकडे कांदा चिरून घेऊया. तर तेल आपलं आता गरम झालं की आपण दाल खिचडीला फोडणी घालून घेणार आहोत. तर तेल आपलं छान कडकडीत गरम झालेलं आहे. आता आपण मोहरी, जिरं आणि कढीपत्ता याची फोडणी घालून घेतो आहे. तुम्ही इथे हिंगाचा वापर करू शकता. मी हिंग वापरत नाही कारण आमच्या घरामध्ये हिंगाची ॲलर्जी आहे. तर आता आपण जो बारीक चॉप करून घेतलेला कांदा आहे तो सुद्धा इथे घालून घेतलेला आहे. तर कांदा आपण एकदम छान असा मस्त परतून घ्यायचा आहे आणि एकीकडे मी बाकीचं साहित्य चिरून घेत आहे. कांदा भाजतच आपण एकीकडे टोमॅटो, मिरची वगैरे चिरून घेत आहोत. तर इथे मी 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत कांद्याबरोबर भाजण्यासाठी. तर तुमच्याकडे जर घरामध्ये लहान मुलं असतील तर तुम्ही हिरवी मिरची स्किप केली तरीसुद्धा चालेल. त्याचबरोबर इथे आपण कांद्यामध्ये 1/2 टीस्पून लसूण अद्रकची पेस्ट घालून घेतलेली आहे. आता ही सुद्धा आपण कांद्याबरोबर व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आता आपण घालून घेऊया 1/2 टीस्पून हळद, 1/2 टीस्पून जिरा पावडर, त्याचबरोबर 1/2 टीस्पून धना पावडर घालून घेऊया. आणि आता काय करायचं आहे, बारीक गॅस करून घ्यायचा आहे आणि बारीक गॅसवरती आता आपण हे सर्व मसाले छान असे परतून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर इथे आपण घेतलेला आहे 1 टीस्पून लाल मिरची पावडर आणि 1 टीस्पून आपण घालून घेत आहोत इथे गरम मसाला पावडर. गरम मसाला पावडर तुम्ही कोणतीही वापरू शकता. मटन मसाला वापरू शकता, चिकन मसाला वापरू शकता. त्याचबरोबर आता इथे आपण 2 टोमॅटो बारीक चॉप करून घातलेले आहेत. तर छान आता आपण हे व्यवस्थित बारीक गॅसवरती मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता इथं आपण घालून घेऊया थोडंसं, जेवढं आपण तिखट घातलेलं आहे तेवढ्याच अंदाजाने आपण इथे थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. कारण आपल्या डाळीमध्ये आणि भातामध्ये आपण मीठ अगोदरच घातलेलं आहे. तर व्यवस्थित आपण अंदाजाने थोडंसंच मीठ घालून घ्यायचं आहे. तर छान आता आपण हा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे थोडासा मीडियम गॅसवरती. तर टोमॅटो असा आपला छान मीठ घातल्यानंतर पटकन बारीक होतो. त्यानंतर इथे आपण घालून घेऊया डाळ, जी आपली उरलेली डाळ आहे म्हणजेच वरण, ते घालून घेतलेलं आहे. तर आता अगदी ही घट्ट डाळ आहे, त्यामुळे इथे आपण थोडासा पाण्याचा वापर करत आहोत. कारण दाल खिचडीला आपण यामध्ये भात मिक्स केल्यावर अगदी सुक्कं होईल. तर दाल खिचडी ही अगदी थोडीशी अशी ग्रेव्ही असते दाल खिचडीमध्ये. तर त्याच टाईपमध्ये आपल्याला दाल खिचडी करायची आहे. त्यामुळे इथे मी 2 कप पाणी ॲड केलेलं आहे. तर अशी आपण डाळीला छान उकळी घ्यायची आहे आणि उकळल्यानंतर मग यामध्ये आपण हा भात घालून घेणार आहोत. तर पूर्ण भात घालून घ्यायचा आहे आपण आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर अगदी झटकन पटकन होणारी रेसिपी आहे. उरलेला डाळ भात हा अगदी पटकन संपला जाईल अशी दाल खिचडी जर आपण बनवली घरामध्ये तर अगदी पटकन हा डाळ भात संपून जाईल. तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा अशा पद्धतीने दाल खिचडी. एकदम परफेक्ट अशी आपली ही दाल खिचडी हॉटेलसारखी तयार होते. तर अगदी थोडीशी आपण पातळ ठेवायची आहे, म्हणजे जेव्हा ही दाल खिचडी थंड होते तर ती अगदी घट्ट होते. त्यासाठी अगदी थोडंसं पातळ आपण ठेवायचं आहे. तर इथे आपण बारीक चॉप करून घेतलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे.
तर आता आपली दाल खिचडी आपण एकीकडे बारीक गॅसवरती उकळत ठेवूया आणि आपण दाल खिचडीला फोडणी वरतून घालण्याची तयारी करून घेऊया। तर इथे मी गॅसवरती फोडणीची पळी ठेवलेली आहे। त्यामध्ये इथे आपण 3 चमचे तूप घालून घेत आहोत। आपले पोह्याचे चमचे आहेत। तर इथे तुम्ही तुपाचं प्रमाण तुमच्या हिशोबाने घेऊ शकता, कमी जास्त करू शकता। आणि सर्व साहित्य जे दाल खिचडीचं आहे ते तुम्ही कमी जास्त करू शकता। जसं तुमचं वरण आणि भात उरलेला आहे त्या अंदाजाने तुम्ही इथे सर्व साहित्याचा वापर करू शकता। तर इथे आपण तुपामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि 2 लाल सुक्या मिरच्याची फोडणी घातलेली आहे। तर ही कडक फोडणी आपण मस्त अशी दाल खिचडीवरती द्यायची आहे। एकदम कडक फोडणी द्यायची आहे, म्हणजे आपल्या दाल खिचडीला एक मस्त वेगळा असा सुवास येतो आणि हा असा मस्त घरभर सुवास दरवळलेला आहे या फोडणीचा आणि एकदम मस्त असा दाल खिचडीचा सुगंध घरात सुटलेला आहे। तर तुम्ही बघू शकता आपली दाल खिचडी अशी मस्त अशी रेडी झालेली आहे। तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करून मला सांगायला विसरू नका की कशी वाटली दाल खिचडी। नक्की ट्राय करून बघा। एकदम परफेक्ट अशी हॉटेलसारखी आपली दाल खिचडी ही घरातच आपण रेडी करू शकतो आणि झटकन पटकन होणारी रेसिपी आहे। तर तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल। तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।